चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ जंगल नसून तो भारताचा वनसंपदेची आंतरराष्ट्रीय ओळख बनला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले। वन विभागातर्फे आयोजित लोहारा सफारी गेटच्या लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित होते। यावेळी त्यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। मागील केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील 50 ठिकाणे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची घोषणा केली असून अंतर्गत ताडोबाचा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर समावेश व्हावा यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल्यवान टीकवूडच्या ऐतिहासिक वापराचा विशेष उल्लेख केला। अयोध्येतील श्रीराम मंदिर, नवीन संसद भवन, भारत मंडपम तसेच पंतप्रधान कार्यालयातील फर्निचर निर्मितीसाठी चंद्रपूरच्या टीकवूडचा वापर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या ऐतिहासिक वारशावर आधारित भव्य टीकवूड संग्रहालय बल्लारपूर येथे उभारण्यात येणार असून या संग्रहालयात राम लक्ष्मण लाकूड तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला साक्ष देणारी लाकडे जतन केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक वुईके, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक आर रामानुजम, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।